पंजाबी मागवल्यावरती रोटीने रबर येतं इथं. दाल माखनी आहे का तेल माखनी आहे? तर ऑथेंटिक पंजाबी रेस्टॉरंट मधनं दाल माखनी आणि नान मागवलंय. चिंगम होतोय. बास झालं, मला ऑथेंटिक पंजाबी खायचंय. चला माझ्या बरोबर. 5-3 हिसार से चलकर अमृतसर को आने वाली ओ भले 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 भले. अंग्रेजों के जमाने की चाय है. हा हा. तर अमृतसर मधले 100 वर्ष जुने पंजाबी ढाबे आपण दाखवणार आहोत. त्याचबरोबर एकदम पंजाबी अस्सल पदार्थ ते पण दाखवणार आहोत. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा, मला हे संपवायचं. अस्सल पंजाबीच्या शोधात डायरेक्ट अमृतसरला आलोय आणि अमृतसरचा एकदम ओजी आणि जगात प्रसिद्ध ढाबा म्हणजे केसरदा ढाबा. खाली ट्रॅफिक जाम झालंय, इतके लोक आहेत. वेटिंगमध्ये 30 मिनिट थांबल्यानंतर फायनली आत आलेलो आहोत. त्यामुळे शक्यतो इथे 7-7:30लाच या, लवकर जागा मिळेल. फक्त एवढाच मेन्यू आहे. स्पेशल थाली एक आलू पराठा थाली करतो. तर फायनली थाळी आलेली आहे. मला राहत नाही, पटकन खायला सुरुवात करतो. तर थाळीमध्ये आहे चना, बुंदी रायता, दाल मखनी, पनीर पालक. पटकन खाऊन बघू. आणि सोबत आहे लच्छा पराठा आणि सॅलड सुद्धा. तर पटापट आपण खायला सुरुवात करूयात. पहिला मला असं वाटतं की पालक पनीरने सुरुवात करावी. त्याचा ना रंग आहे ना आपल्याकडे असा खूप पोपटी हिरवा असतो पालक म्हटल्यावरती, पण हा अस्सल पालकाचा म्हणजे कळतंय की कुठलाही रंग यात घातलेला नाहीये. खासियत काय असं माहितीये का, मूळ भाजीची चव न घालवू देणं ही खासियत असते. आणि तरी चव आणणं. आणि मूळ भाजीला चव नसेल तर वाटेल त्या गोष्टी टाकतात आपल्याकडे. पालकाची चव अप्रतिम ठेवलेली आहे. आणि यांचं कम्प्लिटली तुपाचा स्वाद आहे. यांचं जे तूप आहे तोड नाही. पनीर सुद्धा खूप ताजा आहे, असं आरामात तुटत येते छानपैकी. केसरदा ढाबा तर ढाब्याची चव पण आहे. आता दाल मखनी, आपण नुसती दाल मखनी खाऊयात. आपण दाल मखनी बाकीच्या ढाब्यांवरती पण खाणार आहोत इथल्या प्रसिद्ध. तर केसरदापासून सुरुवात करूयात. अरे काय दाल मखनी आहे ना. आपण जे पंजाबीच्या नावाखाली खातोय ना, काय आपण खातोय असं मला वाटतंय. मी वाचलंय परत, यांच्या मेन्यू कार्डमध्ये पण लिहिलेलं आहे आणि बऱ्याच लोकांकडून ऐकलंय की ही खूप स्लो कुक दाल असते. म्हणजे रात्रभर ही शिजवत ठेवतात मंद आचेवरती. त्यामुळे इतकी सुरेख ती शिजते मंद. आणि परत त्यात पूर्णपणे तूप आहे. कसलाही मसाला मिरची बाकी काही नाही. नुसती दाल माखणी खाऊ शकतो, इतकी भारी आहे. चना ह्या खूपच लेअर आणि असं खुसखुशीत आहे. हा जो लच्छा पराठा आहे तो कसला चना हा प्रॉपर शिजलेला आहे. सोबत कांदा सुरेख. बाय द वे आम्ही इथे पराठा थाली सुद्धा मागवलेली आहे. आलू पराठा थाली. मी आलू पराठा खातो आणि सांगतो थोडासा स्मोकी फ्लेवर आहे याला आणि फार जबरदस्त. काय आलू पराठा आहे हा. म्हणून मला असं वाटतं की ज्या गोष्टीचा उगम जिथे होतो ना तिथे जाऊन खावं. पनीर पराठा सुद्धा मागवलेला आहे, चांगला आहे. पण मला आलू जास्त आवडला कारण त्या बटाट्याच्या भाजीत गंमत आहे. पनीरचा दर्जा खूपच भारी आहे. क्रिस्पी तरी मुलायम असं प्रत्येक रोटी आणि पराठा इथे आहे. जबरदस्त आहे. केसरदा ढाबा आयुष्यात एकदा तरी खायलाच पाहिजे. तर पंजाब म्हणल्यावर भाई फिरणी पाहिजेच. आणि ये ऊपर क्या रबडी डाला है क्या उसके ऊपर? अच्छा. तर आपण आलोय बालाजी फिरणी. हे आजोबा छान ते फिरणी देतात, त्याबद्दल ऐकून होतो. तुमच्या रिसर्च टीम कडनं जी 2 लोकांची आहे त्यांच्याकडनं आम्हाला कळलं होतं. आणि केसरदा ढाबा जो प्रसिद्ध आहे, खूप प्रसिद्ध, केसरदा ढाब्याच्या बाजूलाच हे आहे फिरणीचं. तर तुम्हाला जर ऑथेंटिक फिरणी खायची असेल तर नक्की इथे या. आणि बघा ना, फिरणीवरती रबडी पण टाकून दिलेली आहे. तर म्हणलं खाऊन आधी फिरणी घेतो आणि मग त्याच्यावरची रबडी खातो. हे भारी कॉम्बिनेशन आहे, फिरणी आणि रबडी एकत्र. शपथ, केशर आहे या फिरणीमध्ये आणि परत टेक्स्चर रवाळा मुलायम त्याचं टेक्स्चर आहे. जबरदस्त फिरणी आहे ही. आणि ना लगेच कळतंय की अशी घरगुती पद्धतीची, म्हणजे सिंथेटिक चव नाहीये. बदाम आहेत, भरपूर बदामाची चव आहे. केशर. मी रबडी खाऊन बघतो. रबडी जास्त भारी वाटते मला आणि खूप प्युअर, खूप 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 प्युअर. अरे काय लागते. हा खूप ऑथेंटिक स्पॉट आहे. तर अमृतसरला आलात
आणि ऑथेंटिक फिरणी खायची असेल त्यांच्याकडे ताजी ताजी फिरणी तुम्हाला नक्कीच मिळेल विथ रबडी. वसूल अमृतसर ट्रिप असं किती वेळा म्हणणार मी, पण परत एकदा वसूल झालेली ट्रिप. तर अमृतसर मधली अजून एक प्रसिद्ध गोष्ट ती म्हणजे कान्हा स्वीटची पुरी भाजी. आणि काय हा साईज बघा पुरीचा, हा म्हणजे कसला या. तर यांचं जे पहिलं आउटलेट आहे ते गोल्डन टेम्पल पासून लांब आहे, रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडे आहे. आणि हे त्यांचं नुकतंच नवीन चालू झालेली ब्रँच आहे आणि सेम टेस्ट असते. भाजी पण तिकडून मेन ब्रांच वरूनच येते. तर पुरी भाजी आपण खाऊयात. हे म्हणजे म्हणतात ना की जसं कुलचा अमृतसरमध्ये खूप जास्त खाल्ला जातो तसं कान्हा स्वीटची पुरी भाजी हे म्हणजे ट्रेडिशन आहे इथलं. तर पुऱ्या ज्या आहेत ते बहुतेक मला वाटतं रवा पण त्याच्यामध्ये खुसखुशीत आहेत प्रचंड. मला असं वाटलं होतं की मैदा खूप खाली जाड असेल, पण एवढी मोठी पुरी असून सुद्धा खूप लाईट वेट आहे. छोल्याची भाजी आहे, ही बटाट्याची रस्सा भाजी आणि कांदा आहे सोबत. तर छोल्यासोबत खाऊन बघू आपण. छोले छान आहेत पण पुरी जबरदस्त. म्हणजे नुसती पुरी आपण खाऊ शकतो माहितीये, इतकी लाईट वेट. आणि यात बहुतेक त्याने रवा मिक्स केलाय त्यामुळे असं चावताना खुसखुशीतपणा जाणवतोय. फक्त ही बटाट्याच्या भाजीवर ट्राय करतो. त्याच्यामध्ये कैरी आणि गुळ आहे बटाट्याच्या भाजीत, म्हणजे गोड लागते. आम्ही हे विसरून जाल इतकं भारी लागतोय. हा बटाटाच आहे ना, तो हा बटाटाच आहे. अरे त्यांनी हे जास्त द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. पण अशी चव आपण कधीच खाल्लेली नाहीये. जबरदस्त आहे याची ग्रेव्ही. आणि त्या पुरीबरोबर जी काय जाते ना, तर पुरी भाजी हा प्रकार मला खूप आवडतो. पण ही कायम लक्षात राहील, इतकी उत्तम पुरी भाजी, सुरेख. त्यामुळे जर आलात कुलच्या सोबत कान्हाची पुरी भाजी मस्ट आहे. क्या दाल मखनी भी आती है क्या? हाँ जी हाँ जी। और ओके ये सब चना पनीर भी आता है. तो एक स्पेशल डिलक्स थाली, साथ में क्या ले ले, बटर नान ले ले या पराठा ले ले? आप बताओ सब क्या क्या चॉइस करते हैं बताओ। तो दो तो सोडा हो गया डिलक्स थाली हाँ बटर नान के साथ बटर नान के साथ एक ही थाली। एक ही थाली. तर आपण आलेलो आहोत भरवानदा ढाबा, जे 1912 पासून आहे, म्हणजे 120-130 वर्ष. म्हणजे तुम्हीच गणित करा, माझं गणित जरा कच्चे. बाई क्या बात आहे. ज्यामध्ये आहे दाल माखनी, पनीरची एक भाजी, चना बुंदी रायता आणि सॅलड आहे आणि जिरा राईस आहे. आणि असे गरमागरम नान येतात तोडल्यावरती. आ हा हा झकास असणार आहे. नान म्हणजे नुसता खाल्ला तरी चालेल असा असणार आहे. तर आपण सुरुवात पनीरच्या भाजीने करूयात. पनीर पण प्रचंड ताजे आहे, तोडतानाच कळतंय. अप्रतिम चव आहे. मीडियम स्पायसी आहे, जसं तिखट नाही, गोड पण नाहीये. बऱ्याच पनीरच्या भाज्या गोड सुद्धा असतात, तशी पण नाहीये. मला हलकाच टोमॅटोचा असा आंबट पण आहे, जो छान वाटतोय. आपण दाल माखनी ट्राय करूयात. पनीर विसरून झालं. पनीर आपण खातो आणि पनीरमध्ये असं काय येऊन वेगळं येणार आहे. पण दाल माखनी आहे ना, पूर्णपणे तुपाची चव आहे त्याला. आणि ती अप्रतिम मुलायम म्हणून मुलायम, ती विरघळून येतो अंडामध्ये, अशी इतकी मुलायम आहे. छोलेची ग्रेव्ही जी आहे ती जर थोडी चॉकलेटी जी दिसतेय, लालसर नाहीये. शिजले छोले आणि परत काय मसाला आहे. एक घास खाल्ल्यावरती नाही का पंजाबच अख्खा डोळ्यापुढे येतं, अशा पद्धतीची चव आहे. तिखट असतात छोले आपल्याकडे आणि त्रास होतो नंतर त्याचा. पण हे छोले जे आहेत ना, इतके माइल्ड आणि सुदिंग, आपण घरी कसे बनवतो तशा पद्धतीचे. पण तरी काळा मसाला असतो ना, तसं साधारण त्या पद्धतीची त्याची चव आहे. त्यांचे मसाले स्वतःचे असतील असं मला वाटतंय. पंजाबी भाजी असेल ही पनीरची किंवा दाल माखनी असेल, आपण ना समहाव आपल्याकडे असं आफ्टर इफेक्ट तसे खूप तिखट येतो आणि खूप स्पायसी येतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की मला नको, मला नॉशिया येतो आपल्याला खायचा, की नाही यार मी 2 दिवस पंजाबी खाल्लं किंवा हॉटेलमध्ये खाल्ल्यावर आपल्याला असं होतं. पण इथे तसं नाही आहे. याच्या सगळ्या भाज्या आहेत ना, या अशा खूप घरगुती चवी आहेत त्याच्या, जरी पनीरची छोले किंवा दाल माखनी असले तर. आणि पूर्णपणे तुपाचा वापर आहे आणि खूप वरचा दर्जाचं तूप आहे ते, जे यांचं जे आहे तूप, म्हणजे जे यांचं मक्खन लोणी जे आहे ते, हा खूप मोठा फरक मला जाणवतोय. त्यामुळे खूप ऑथेंटिक चव संपूर्ण खायला आलेली. तर भरवानच्याच शेजारी ब्रदर्स ढाबा आहे आणि तो सुद्धा खूप जास्त प्रसिद्ध आहे. 2018 मध्ये मी खाल्लं होतं, तेव्हा मला वेळ लागलं होतं. पण आपण नंतर जाऊयात ब्रदर्स ढाबाला, आधी आपण वेगळ्या ठिकाणी जाऊयात. चाय कौन सा है अपने पास? स्पेशल भी है ना ड्राई फ्रूट? हाँ
अदरक का चाय, 2 अदरक वाले चाय. तर भाऊ लस्सी नाही चहा आहे, पण इथे चहा सुद्धा लस्सी सारखाच मिळतोय. तर आपण ज्ञानी लस्सी प्यायली होती, त्यांचं नाही माहित नाही त्यांचाच आहे की नाही, पण ज्ञानी चहा सुद्धा खूप फेमस आहे इथे. ये सर 80 ईयर ओल्ड है. 80 युरो. हाँ जी, हाँ जी. पहले ये शो पाकिस्तान में होता था. हा. हाँ, जब देश आजाद हुआ फिर इधर अमृतसर में आए. आणि ड्रायफ्रुटचा पण चहा मिळतो इथे. तर आपण अद्रकवाली चाय घेतली आहे, पण ड्रायफ्रुट मध्ये बदाम पिस्ते बिस्ते टाकून चहा देतात. आणि मी जबरदस्त प्रेझेंटेशन, त्याच्यावरती त्यांनी फेस घातला, वेलची पावडर टाकली आहे. पण ऍक्च्युअली चहा कसा आहे आपण पिऊन बघूयात. सुरेख चहा आहे, सुरेख. परत दुधाची क्वालिटी जी काय आहे ना यातली जबरदस्त आहे. आणि त्यांनी भारी गोष्ट म्हणजे काय, वरती फेस घालून त्याच्यावरती परत वेलची पावडर टाकली आहे, त्यामुळे पिताना तो पण स्वाद येतो. आणि अजिबात जास्त गोड नाही, आता खूप जास्त साखर घालून आठवत ठेवतात चहा, तसं नाहीये. ते ताजा ताजा चहा बनवतात. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी मूळ चहाची चव खूप छान पद्धतीने ठेवली. नाही तर बऱ्याच वेळा ड्रायफ्रूट किंवा बाकी गोष्टींचा मारायला ना चहाच लागत नाही, ते वेगळंच लागतं. तर प्रॉपर चहाची चव आहे. बस कोई भी कस्टमर आ रहा है, बस प्यार से खा रहा है, बस सब गुरु की कृपा चल रही है. सब गुरु रामदास की कृपा है, जो भी आपको. तर आयकॉनिक चहा पिल्यानंतर याच्या समोरच असंच एक आयकॉनिक चाट भांडार आहे, आपण बघूयात. नमस्ते जी, जस्ट पुणे से आए खाने के लिए. यूट्यूब चैनल है हमारा मराठी में. सुना था आपकी स्पेशलिटी क्या है? टिक्की ले लीजिए सर, बन टिक्की ले लीजिए, मिक्स बन टिक्की. हाँ, ड्राई फ्रूट वाला दही भल्ला होता है. वो ड्राई फ्रूट वाला दही भल्ला है, ये खत्म हो गया सर. खत्म हो गया. तो ये टिक्की एक दे दो. तर आपण आलेलो आहोत अजून एक इंटरेस्टिंग चाटचा स्पॉट, ब्रिजवासी चाट. पण तिथे आपण पाणीपुरी किंवा रगडापुरी असली गोष्ट घेत नाही आहोत. तर इथे प्रसिद्ध आहे बन टिक्की. म्हणजे बन मध्ये छानपैकी आत आलू टिक्की ते घालतात आणि तो बन पूर्णपणे तुपामध्ये भाजतात. तो चटणी सोबत सर्व करतात. आधी नुसती टिक्की खाऊन बघूया आणि मग चटणी सोबत खाऊ. अत्यंत ताजा बन आहे, एकदम मऊ. आणि आतमध्ये जी टिक्की आहे आणि टिक्कीपेक्षा त्याला लावलेली जी चटणी आहे, जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. आंबट गोड आणि ती छानपैकी टिक्की, ती बन सोबत. बन टिक्की जो है ये तकरीबन 35-40 साल हो गए इसको चलते हुए. उससे पहले टिक्की चलती थी, अच्छा फिर ट्रेंड आया इसका बन टिक्की के ऊपर. अच्छा फिर तब से ये 35-40 साल हो गए ये चला ही आ रहा अच्छा. है. और इसमें ये लंबा बंद जो है ये अब हमारे यही मिलेगा आपको, हा हा हा. और कहीं नहीं मिलेगा. बाकी सब गोल मिलते हैं. मला असं वाटतं की इंदोरमध्ये आपण बघितलं होतं की लोक इम्प्रोवाइज करतात, पदार्थ वेगवेगळ्या गोष्टींबरोबर ट्राय आउट करतात. तसंच अमृतसरमध्ये सुद्धा प्रकार आहे. मला हे टिक्की बन बरोबर द्यायचं, ते कसं सुचलं असेल, पण परफेक्ट जाते. म्हणजे उगाच काहीतरी फॅन्सी करायचं म्हणून केलेलं नाहीये. आता मी चटणीत बुडवून खातोय. मी फक्त एकच घास खाणार होतो, कारण बाकी पुढे जाऊन खायचंय. मी आजचं संपवणार आहे. चहाच्या वेळेला चहा आधीच झालाय आपला, एक परत चहा प्यावा लागेल. तर ब्रिजवासी चाट मध्ये येऊन तुम्हाला बन टिक्की खायलाच पाहिजे. आता पुढचा कुठला स्पॉट आहे आपण बघूयात. म्हणजे अशी भूक अशी वाढत चालली, जेवढा मी खातोय ना तेवढी भूक वाढत चालली. तर भाऊ पंजाबमध्ये येऊन लस्सी नाही प्यायले असं कसं होईल, नाही का? तर लस्सी पिऊयात आपण. आपण आलेलो आहोत आहूजा लस्सी, जे 1957 पासून आहे आणि इथलं प्रसिद्ध आहे केशर लस्सी. पिऊयात आणि सांगूयात कशी आहे. जोरदार मलाई त्याच्यावर घातलेली आहे. हा, जो काय केशराचा स्वाद आहे त्याला, आणि प्युअर म्हणतात ना, प्युअर अस्सल जी काय लस्सी आहे. मला मलाई हा प्रकार आवडत आहे, त्यामुळे मलाई काढ नाही. आणि फार जास्त गोड पण नाहीये ही लस्सी, खूपच जबरदस्त आहे. क्वांटिटी पण जोरदार आहे. इथली ज्ञानी लस्सी सुद्धा खूप फेमस आहे. ती आपण पहिल्या व्हिडिओत कव्हर केली होती, तो तुमचा बघायचा राहिला असेल तर नक्की बघा. ती सुद्धा एकदम ओजी लस्सी आहे. आणि ज्ञानी नंतर प्रसिद्ध कुठली असेल तर ही आहूजाची लस्सी. तर पंजाबला येऊन आपण कुलचे खाल्ले, नान खाल्लं, लस्सी प्यायलो. आता राहिलेला आहे पंजाबी सामोसा. टिम लक लक, टिम लक लक. तर आपण आलेलो आहोत बिरा सामोसा. आपण दुपारी निघालो होतो. तुम्हाला वाटलं एवढा वेळ लागला यायला, तर नाही. ते दुपारी 3 नंतर सामोसा चालू होतो. त्याच्या आधी पुरी भाजी मिळते इथे. पार्टी वगैरे काहीही नाहीये. खूप प्रसिद्ध सामोसा आहे. भारी गोष्ट म्हणजे बाहेर तो लाकडावरती, म्हणजे कोळसा आणि लाकडावरती, यांना काही एलपीजीचा वगैरे प्रॉब्लेमच नाही, त्याच्यावरतीच तो
एकदम म्हणतात ना धीमी आंच में असा तो तळतात. आणि इथला प्रसिद्ध आहे सातपुडा, म्हणजे 7 लेअरचा समोसा असतो, पण तो संपला. आणि हा समोसा सुद्धा संपण्याच्याच मार्गावरती होता. आता संध्याकाळचे 6:30 होत आहेत फक्त तरी सुद्धा. पण म्हणलं लगेचच घेऊयात म्हणून एक मागवला. भारी गोष्ट म्हणजे हे छोले आणि बटाटा भाजी याच्याबरोबर तो समोसा सर्व करतोय. हे आयुष्यात मी पहिल्यांदाच बघतोय. प्रचंड गरम आहे, कारण त्याने आत्ता कढईतनं काढून त्यांनी तळलेला आहे. तोडल्यामुळे जरा तरी गार झाला असेल. छोले सोबत दिलं, त्याच्यात कांद्याची चटणी पण त्याने टाकली. बऱ्याच 3 गोष्टी मिक्स करून प्लेटमध्ये त्याने दिल्यात. बटाट्याची भाजी विशेष आहे बरं. काही पांढऱ्या बटाट्याची भाजी आहे, हळद नाही त्याच्यामध्ये, आणि अजिबात जास्त तिखट नाहीये. छोले, बटाट्याचा रस्सा आणि कांद्याची चटणी, त्याच्यात चिंचेची चटणी सुद्धा आहे. त्यामुळे ती अशी आंबट गोड छान चव येते समोसा बरोबर. इतक्या ठिकाणी आजपर्यंत आपण समोसे खाल्लेत, पण अशी टेस्ट कुठेच नाही. परत एकदा भूक खवळली आहे, पण पुढचा ऑथेंटिक कुठला पंजाबी स्पॉट आपण बघूयात. तर वर्ल्ड फेमस असं तेच म्हणतात, वर्ल्ड फेमस अमृतसरचा ब्रदर्स ढाबा. एक चूरचूर नान विथ दाल माखनी चटनी, एक कढ़ी चावल एक, और फिरनी है क्या? 2 फिरनी साथ में दे दो. 2 फिरनी चूर और छाछ है. वाह. तर इथे सेम तशाच पद्धतीचा मेन्यू, पण काही कॉम्बिनेशन्स वेगळे आहेत. भरवानमध्ये कसं आहे की थाळ्या आणि पंजाबी भाज्या आहेत. इथे जरा पिझ्झा बाकी गोष्टी आहेत, पण आपण ऑफकोर्स घेणार नाही पिझ्झा वगैरे. तर बघूया की इथली चव कशी आहे. तर कढी चावल आधी आलेला आहे. याचं सादरीकरण मला काय फारसं आवडलं नाही. तो असा भाताचा ढीग आणि वाटीत कढी अशी त्याने दिली आहे. ठीक आहे. कढी पकोडा पण आहे, याच्यात पकोडा आहे. तर आपण भातावर खाऊन बघूया. ही कढी आपल्यासारखी नसते, याच्यात पीठ मिक्स केलेलं असतं, त्यामुळे दाट असते, थोडीशी पिठल्यासारखी, आणि त्यात पकोडा पण आहे. भात मला खरं तर खूप ड्राय, म्हणजे जनरली कढी असली की असा तो थोडासा ओलसर मऊ भात असतो ना, तो छान वाटतो. हा खूप फडफडीत आहे, पण ना या भाताला ना एक प्रकारचा म्हणजे स्मेल आहे, म्हणजे वाईट नाही, सुवास आहे असा थोडासा. तो बासमतीला कसा असतो तशा पद्धतीचा. कढी छान ऑथेंटिक, भात ओके. चूर नान विथ दाल माखनी, खजिना ओपन व्हावा. वा क्या बात आहे. स्टफ नान आहे हे. आधी नुसतं खातो. खुसखुशीत म्हणजे किती असावं. दाल बरोबर खाऊन बघतो. आपण भरवानमध्ये दाल माखणी खाल्ली होती, आणि इथली दाल माखणी, मी म्हणेन की भरवानमधली दाल माखणी जास्त चांगली आहे. ही वाईट नाहीये, ही पण छान आहे. पण याला ना एक हलकासा आपला लालपुडी कशी असते, मसाला वेगळा त्यांनी वापरलाय. चटणी सोबत खाऊन बघतो. अरे ऑसम. छास पण त्यांचा आलेला आहे. दुधाचे कुठलेही पदार्थ डोळे झाकून तुम्ही अमृतसरला मागवा. आता फिरणी आलीच आहे, तर फिरणी पण खाऊन बघूया आपण. छान क्वांटिटी आहे फिरणीची. फिरणी ओके. थोडीशी सिंथेटिक, त्याला असा फ्लेवर मारल्यासारखी चव आहे थोडीशी, त्यामुळे ओके. ब्रदर्स ढाबा खूप जास्त पॉप्युलर आहे, त्यामुळे जे मला 2018 मध्ये आल्यावर वाटलं होतं किंवा वेळ लागलं होतं, तितकी काय ग्रेट चव मला वाटली नाही. त्यामुळे शक्यतो जर तुमच्याकडे एकच ऑप्शन असेल, तुम्ही फक्त एकाच रात्रीसाठी आला असेल अमृतसरला आणि एकाच ठिकाणी तुम्हाला ढाब्यावर जायचंय, तुम्ही सजेस्ट करेन की शक्यतो भरवानला जा ब्रदर्सपेक्षा. बघा, म्हणजे 3 ढाब्याला जाऊन खातोय राव, म्हणजे हे पचवणं म्हणजे काय साधी गोष्ट नाही. तुझी एक काम करणं आहे, 80 म्हणजे 80 नाही, मी एकटाच. मला सबस्क्राईब करा, खाली बटन असेल सबस्क्राईबचं. आणि जर तुम्ही म्हणजे आपले बरेच प्रेक्षक टीव्हीवरती व्हिडिओ बघतात, जर टीव्हीवरती व्हिडिओ बघत असाल, पॉज करा, मोबाईलवर पटकन सबस्क्राईब करा. तर ब्रदर्स ढाबाने खूपच निराशा केली, म्हणजे खूपच सुमार क्वालिटी. मी तुम्हाला अजिबात हे ठिकाण रेकमेंड करणार नाही. फक्त या आणि ताक प्या आणि जा. सगळे पदार्थ खूपच ॲव्हरेज होते. चला पुढचं बघूया. आम पापड चाट एक. पण मला पाणी सुटतंय आल्या. तर अमृतसर मधला अजून एक युनिक प्रकार म्हणजे आम पापडी चाट. तर आम पापडी म्हणजे आपल्याकडे कशी आंबा पोळी मिळते, तसा पण थोडासा जेली सारखा तो प्रकार आहे. आंब्याचाच आहे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत की खट्टा, मिठा, पेढा, आम असे.
तर त्याच्यावर ते मस्तपैकी चाट आणि चटणी बिटणी टाकून एकदम खटाखट असा चाट फॉर्मॅटमध्ये देतात. आता मी हे जे खाल्लंय ते आपल्याकडे प्रॉपर आंबापोळी कशी असते तोच प्रकार आहे. तर त्याच्यावरती खूप सारा चाट मसाला आणि चटणी टाकली आहे, त्यामुळे छान लागतं आणि आंबट नाही लागत आहे अजिबात. आता हा वेगळा प्रकार आहे. जेलीसारखंच आहे. साखर आंबा करतो ना घरी, तुतापुरी आंब्याचा, म्हणजे पाकातले असतात, या ड्राय आहेत, पण वेगळा प्रकार म्हणून खायला हरकत नाही. मला त्यातला हा प्रकार जास्त आवडला. हा गोड आहे जास्त, त्यामुळे आंबट गोड आणि मध्येच तो चाट मसाल्याची चव छान वाटतंय. त्यात बाकीचे जे आहेत ते कमी गोड आहेत, पण ओव्हरऑल सगळ्याची टेस्ट एकाच पद्धतीची आहे, कारण चटणी सगळी सेम आहे आणि चाट मसाला भरपूर घातला आहे. जी लोक असे आंबट शौकीन आहेत त्यांना हा प्रकार जास्त आवडू शकतो. अमृतसरला आलात नक्की हा प्रकार ट्राय करा. कुल्फा मिलेगा? एक कुल्फा दे दो. फ्लेवर्स है क्या उसमें या सिर्फ एक ही फ्लेवर? तो एक कुल्फा दे दो. तर हा फक्त अमृतसरमध्ये मिळणारा प्रकार आहे तो म्हणजे कुल्फा. कुल्फी वगैरे अतिसामान्य झालं, कुल्फा डायरेक्ट. तर कुल्फा म्हणजे काय आहे? फिरणी, त्याच्यावरती कुल्फीचं आईस्क्रीम, त्याच्यावरती आपल्या ज्या शेवया असतात फालुद्याच्या त्या, त्याच्यावरती रबडी आणि सिरप असं सगळं टाकून त्याचे 4-5 लेअरचा हा प्रकार असतो. मी 2018 साली अमृतसरला आलो होतो, त्यावेळेस मी गाडीवरती बाहेर खाल्ला होता कुल्फा. तो असा डोक्यात बसला होता माझ्या, कारण ती चव मला अजूनही आठवतीये. तर आपण लगेच खाऊयात. मी शक्यतो असा चमचा भरतो ज्यात सगळे लेयर्स येतील. माझे जे अर्धोन मिनिट असे डोळे जे ध्यानस्थ झाले त्यावरून तुम्हाला कळलं असेल की काय चव आहे भाऊ. अमृतसरमध्ये ना दुधाचे जे जे प्रकार आहेत ना ते सगळे जबरदस्त आहे. यामध्ये सुद्धा फिरणीची चव लगेच कळतीये, खूप अप्रतिम. आता पंजाबी फिरणी, त्याचबरोबर जी रबडी आहे ती सुद्धा खूप ताजी आणि प्रचंड चविष्ट आहे. आणि त्याचबरोबर कुल्फी सुद्धा, मध्येच शेवया येत आहेत, मध्येच रबडी येते, मध्येच कुल्फी, सुरेख. हे जे ते आम्हाला कळलं हा ओजी स्पॉट आहे, म्हणजे 98 ते 99 वर्ष जुना असा हा स्पॉट आहे. सुरेख, फार भारी, फार भारी. तर भरवान, केसरदा ढाबा आणि ब्रदर्स हे 3 महत्वाचे ढाबे अमृतसरमधले. तर त्यातला सगळ्यात जास्त मी म्हणेन केसरदा आणि भरवान हे दोन्ही मला आवडले. ब्रदर्सच्या ढाब्याने खूपच निराशा केली, त्यामुळे मी रेकमेंड तुम्हाला करणार नाही. पण जर तुम्हाला अस्सल खायचं असेल तर हे ढाबे खूपच बेस्ट होते. त्याचबरोबर आपण स्ट्रीट फूड सुद्धा खाल्लं, जे अस्सल पंजाबी पदार्थ होते ते पण आपण खाल्ले. तर जबरदस्त चव होती आणि मला तेच वाटतं की जिथे उगम होतो त्या गोष्टीचा तिथे जाऊन खाल्ल्यावरती खरी ऑथेंटिक चव आपल्याला कळते. अमृतसर फिरायला आणि खायला अप्रतिम आहे. आता सुद्धा मी अमृतसरच्या जुन्या गल्ल्यांमध्ये उभा आहे. फिरायला भरपूर आहे, पण आम्ही शक्यतो फोकस जो आहे तो फूडवरतीच केला होता. त्यामुळे ही फूड टूर होती अमृतसरची. आपली भारत फूड टूर ही सिरीज चालू आहे. त्या सिरीज मधलं इंदोर नंतर अमृतसर दौरा होता. दिल्ली पण आपला भाग कदाचित रिलीज झाला असेल किंवा नसेल. आणि असेच आपण भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहोत आणि अशीच फूड कॅपिटल्स जी आहेत जिथे त्या गोष्टींचा उगम झाला आणि संपूर्ण जगभरात ते पोचलेले आहेत पदार्थ, असे आपण अस्सल पदार्थ कव्हर करायचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद असाच राहू दे. तुम्ही जितका जास्त प्रोत्साहन द्याल तितका आम्हाला जास्त काम करायला उत्साह येतो, एनर्जी मिळते. त्यामुळे खूप खूप थँक्यू. अमृतसरचे बऱ्यापैकी आपण 18 ते 20 स्पॉट कव्हर केलेत. आता सगळं करणं शक्य नाही, पण परत एकदा सांगतोय की तुमच्या रेकमेंडेशन तुम्ही कमेंटमध्ये सांगा, ते पण आम्ही नक्की कव्हर करायचा प्रयत्न करू. परत भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत हॅपी जर्नी.